आज आंबेडकरवादी मिशनचे जवळपास 200 IAS, IPS, IFS, IRS हे देशामध्ये कार्यरत आहेत. म्हणजे आज जवळपास 1/3 महाराष्ट्रामध्ये आज आंबेडकरवादी मिशन हे ऍडमिनिस्ट्रेटिव्हली रूल करतं असं म्हणायला काय हरकत नाही. नांदेडमध्ये एक मिनी युनिव्हर्सिटी सारखं, कारण काय तर 15 वर्षापूर्वी समाजाच्या सहकार्यानं एक मिनी युनिव्हर्सिटी जी असेल तर ती उभं करण्याचा प्रयत्न हा नांदेडमध्ये स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात केला. बाबासाहेब आंबेडकरांचा माऱ्याच्या आणि मोक्याच्या जागा हाती घ्या हा जो काही संदेश आहे, तर हा संदेश प्रत्यक्ष कृतीमध्ये आणण्यासाठी म्हणून हे संस्थात्मक काम जे फक्त आपल्या चळवळी फक्त NGO पुरत्या मर्यादित न राहता त्या मेन स्ट्रीम मुवमेंट जे असेल तर त्या कशा बनल्या जातील याच्यासाठी मला वाटतं की आपण सगळ्यांनी कलेक्टिव्हली जो काही प्रयत्न असेल, जो प्रयत्न मान्यवर कांशीरामजीने केला होता, तर तशा पद्धतीचे जे काही प्रयत्न असतील तर ते प्रयत्न हे बाबासाहेबांच्या नंतर आपल्याला करणं जे असेल तर ते अगत्याचं आहे. IAS IPS अधिकारी ज्या संस्थेमधून बाहेर पडतात दिल्लीमधून, ज्याची ऑनलाईन फीस 3 लाख रुपये आहे, तर तीच बॅच नांदेडमध्ये निशुल्क विद्यार्थ्यांसाठी आंबेडकरवादी मिशननं उपलब्ध करून दिली. की आदिवासी समाजातील जेवढे मुलं 1, 2, 5, 10 नाही तर शेकडो मुलं त्यांना मी सांगितलं की तुम्ही आंबेडकरवादी मिशन मध्ये पाठवा, आम्ही त्याला जे असेल तर ते प्रशिक्षण देऊन अधिकारी तयार करण्याचं काम जे आहे तर ते मी या ठिकाणी म्हणजे करण्याची जे काही हमी जे असेल तर ते आम्ही देतो. अगदी थोडक्यामध्ये स्पर्धा परीक्षेच्या संदर्भातलं मार्गदर्शन आणि आंबेडकरवादी मिशन नेमकं काय करतं या संदर्भातली जी काही माहिती असेल तर ती माहिती अगदी कमीत कमी वेळेमध्ये मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा जो प्रयत्न असेल तर तो या ठिकाणी करेल. 2017 पासून नागपूरच्या साविकाचं जे काही मीटिंग होती तर त्यापासून म्हणजे अगदी 8-9 वर्ष झाले आंबेडकरवादी मिशन आणि साविका एक कौटुंबिक संबंध जे असेल तर ते साविका सोबत प्रस्थापित झालेले आहेत आणि दरवर्षीच्या या कार्यक्रमासाठी अगदी आवर्जून वाट पाहून अगदी म्हणजे जिथे कार्यक्रम असेल मग तो भोपाळमध्ये असेल, नागपूरमध्ये असेल, वर्धामध्ये असेल, अगदी आज भंडारामध्ये हा कार्यक्रम होतोय. 2023 मध्ये साविकाचा कार्यक्रम हा आंबेडकरवादी मिशन नांदेडमध्ये आम्ही आयोजित केला होता आणि सर्व साविकाचे मान्यवर सोनवणे फॅमिली असेल, आमच्या नांदेडचे जोंधळे फॅमिली आणि ताई आहेत समोर बसलेल्या, या ठिकाणी पाटील मॅडम आणि सर आहेत, अगदी आमचे संजय गडेराव सर, अगदी गोपनारायण सर, म्हणजे ही सगळी जी काही मंडळी आहे तर ही सगळी मंडळी ही आता सध्या म्हणजे साविका आणि आंबेडकरवादी मिशन अगदी एक फॅमिली सारखं जे असेल तर ते एक जे काय म्हणजे रिलेशन हे आपल्या या संस्थेमध्ये तयार झालेले आहेत आणि त्याच आशयानं मी या ठिकाणी जे असेल तर ते भंडाऱ्याच्या ह्या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहे. अनेक विद्यार्थी हे नवीन आहेत, अनेक पालक हे नवीन आहेत, त्यामुळं आंबेडकरवादी मिशन हे नेमकं काय काम करतं तर हे आपणाला थोडक्यामध्ये मला या ठिकाणी सांगणं अगत्याचं वाटतं. आंबेडकरवादी मिशन या ठिकाणी मध्यंतरी आमच्या ह्या सरांनी खूप चांगलं वक्तव्य या ठिकाणी केलं की एखादा 2 अधिकारी होणं, एखादा 2 विदेशामध्ये मुलगा जाणं, याला आपण आपलं यश जे असेल तर ते मानून फार आनंदोत्सव जो असेल तर तो साजरा करणं, यापेक्षा जे असेल तर ते आपण हे जे काही 1-1, 2-2 म्हणजे हे एक थेंब थेंब तळे साचे असं जे म्हणतो आपण, तर त्या पद्धतीनं म्हणजे विविध संघटना या ठिकाणी 5-10 संघटना काम करतायत. राजस्थानहून मीडिया क्षेत्रामधून काम म्हणजे करणारे आमचे बांधव या ठिकाणी आलेले आहेत. अगदी वेगवेगळ्या क्षेत्रात कुणी ST आदिवासी समाजासाठी शैक्षणिक उन्नतीचं काम करतं, कुणी शैक्षणिक क्षेत्रामध्ये करतं, कुणी विद्यार्थी फॉरेनमध्ये पाठवण्यासाठी प्रयत्न करतं. आंबेडकरवादी मिशन हे माऱ्याच्या आणि मोक्याच्या जागा हाती घ्या हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संदेश हा प्रत्यक्ष कृतीमध्ये आणण्यासाठी काम करतंय आणि आज आंबेडकरवादी मिशनचे जवळपास 200 IAS, IPS, IFS, IRS हे देशामध्ये कार्यरत आहेत. मला वाटतं कि आज राजस्थानहून आमचे बंधु आले, हमारे बच्चे राजस्थान में भी IAS IPS है और राजस्थान से भी बच्चे नांदेड़ में पढ़ने के लिए जो तो वो आते हैं. तो ये यानी ही जी असेल तर ती एक महत्वाची
बाब मला वाटतं की या ठिकाणी भंडाऱ्यामध्ये म्हणजे या ठिकाणी भंडाऱ्यामध्ये पोलीस क्राईम मध्ये आमचे पोलीस अधिकारी आहेत, गोंदियामध्ये अधिकारी आहेत पोलीस अधिकारी, चंद्रपूर बाजूला आहे तुमचं, चंद्रपूरहून 2 IAS अधिकारी जे असेल तर ते आंबेडकरवादी मिशननं दिलेले आहेत. आणि आज महाराष्ट्राच्या 35 जिल्ह्यामध्ये जवळपास 12 पेक्षा जास्त जिल्ह्यामध्ये मिशन केंद्राचे IAS IPS DYSP डेप्युटी कलेक्टर तहसीलदार मुलं हे कार्यरत आहेत. भंडाऱ्यामध्ये डेप्युटी कलेक्टर होता तो आता सध्या बीड जिल्ह्यामध्ये त्याची म्हणजे 2-3 महिन्यापूर्वी ट्रान्सफर झालेली आहे. म्हणजे आज जवळपास 1/3 महाराष्ट्रामध्ये आज आंबेडकरवादी मिशन हे ऍडमिनिस्ट्रेटिव्हली रूल करतं असं म्हणायला काय हरकत नाही. आणि हे जे 15 वर्षाचं सातत्यपूर्वक जे काही काम आहे तर हे काम हे म्हणजे एक छोटंसं काम म्हणजे कारण का ते एक छोटंसं काम जे आहे कारण बऱ्याच वेळेस या ठिकाणी म्हणजे माझंच खरं आणि मी फक्त म्हणजे योग्य काम बाबासाहेब करतोय आणि समोरचा करतोय ते चूक करतोय अशी एक म्हणण्याची आपली थोडीशी धारणा असते. तर मला वाटतं की काम कसं करावं तर हे साविकाकडून आपण शिकलं पाहिजे. कारण काय तर साविका त्याच्यासाठी मला वाटतं की ही सगळी जी काही मंडळी काम करते तर आज या ठिकाणी 10-15 ऑर्गनायझेशनला त्यांनी एका प्लॅटफॉर्मवर आणलेलं आणि 10-15 ऑर्गनायझेशनला एका ठिकाणी का आणून म्हणजे मी जे काम करतोय ते तर योग्य आहे पण तुम्ही काम करता ते योग्य आहे आणि जे काम करतात त्याच्यासाठी पाठबळ जे असेल तर ते देण्याचं काम. कारण बऱ्याच वेळेस एक संस्था ही दुसऱ्या संस्थेला पाठबळ देत नाही. कारण काय तर मी खरं आणि माझंच खरं आपल्यासाठीच रिसोर्स मोबिलाइज करण्यामध्ये म्हणजे सगळ्या संस्था ह्या म्हणजे परेशान असतात. आमचे गोपनारायण सर म्हणतात व्हिटॅमिन एम जे असेल तर ते फॅक्टर फार महत्वाचं आहे आणि व्हिटॅमिन एम पुरवण्याचं एक महत्वाचं जे काही काम असेल तर ते साविकेच्या प्लॅटफॉर्मवर केलं जातं. तर साविका सारखं मला वाटतं की थेंबे थेंबे तळसाचे आज 15 संघटनांना आणि प्रत्येक वेळेस प्रत्येक विविध संघटना ह्या या ठिकाणी जोडलेलं आपण पाहतो. त्यामुळे मला वाटतं की अशा संघटना जर आपण ह्या सगळ्या जोडलो तर मला वाटतं की मुख्य प्रवाह जो पाहिजे आंबेडकरवादी जी काही चळवळ पाहिजे ज्या चळवळीमधून आम्हाला शासन करता व्हायचं ज्या चळवळीमधून आम्हाला ही व्यवस्था बदलायची ज्या चळवळीमधून आम्हाला सामाजिक लोकशाही प्रस्थापित करायची ज्या चळवळीमधून आम्हाला आर्थिक लोकशाही प्रस्थापित करायची इकॉनॉमिक डेमोक्रेसी आणि सोशल डेमोक्रेसी ही बाबासाहेब आंबेडकरांनी जी प्रस्थापित करायची तर त्या दिशेनं मला वाटतं की आपण सगळे मिळून जे असेल तर ते म्हणजे सगळ्यांनी कारण काय तर म्हणजे मीच खरा असं म्हणण्यापेक्षा आपण सगळे खरे म्हणून एकत्रित येऊन जर मला वाटतं आपण पुढाकार घेतला तर नक्कीच जे असेल तर ते आपणाला म्हणजे पुढे जाता येणार आहे. आणि याच्यासाठी म्हणून या ठिकाणी हा जो काही प्रयत्न असेल साविकाचा तर तो स्तुत्य आहे. म्हणून दरवर्षी अगदी अगत्यानं साविकाचं जोंधळे साहेबांच्या माध्यमातून गडेराव साहेब आमचे संजय गडेरावजी आहेत किंवा आमचे गोपनारायण साहेब आहेत यांच्या माध्यमातून जसे आमंत्रण येतं तर अगदी तिथं आवर्जून उपस्थित राहण्याचा प्रयत्न मी गेल्या 7-8-9 वर्षापासून म्हणजे करत आहे. तर नांदेडमध्ये मी माझी 2006ला तहसीलदारकी सोडून आता कदाचित मी IAS राहिलो असतो किंवा ॲडिशनल कलेक्टर राहिलो असतो तर 2006ला मी माझ्या पदाला सोडून नांदेडमध्ये एक मिनी युनिव्हर्सिटी सारखं कारण काय तर 15 वर्षापूर्वी समाजाच्या सहकार्यानं एक मिनी युनिव्हर्सिटी जी असेल तर ती उभं करण्याचा प्रयत्न हा नांदेडमध्ये स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात केला. त्या ठिकाणी 300 विद्यार्थ्यांचं निवासी जे काही व्यवस्था असेल तर 300 विद्यार्थ्यांची निवासी व्यवस्था ही त्या ठिकाणी म्हणजे जी असेल तर ती करण्यात आलेली आहे. आणि संपूर्ण महाराष्ट्रातील आणि देशभरातील जे काही मुलं असतील आताच मी जसं म्हणालो त्या म्हणजे राजस्थानची मुलं आहेत अगदी म्हणजे छत्तीसगडची मुलं असतील तर तेलंगणाची मुलं असतील तर अनेक भागातली जी काही मुलं असतील तर हे मुलं हे त्या ठिकाणी येऊन स्पर्धा परीक्षेची जी काही तयारी असेल तर ती तयारी ही करतात. महाराष्ट्रामध्ये म्हणजे अनेक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये असा एकही जिल्हा नाही तिथे आंबेडकरवादी मिशनचा अधिकारी जो आहे तर तो नाही. म्हणजे मी महाराष्ट्रामध्ये कोणत्याही म्हणजे दिशेनं जर गेलो तर त्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आंबेडकरवादी मिशनचा अधिकारी जो असेल तर तो आहे. म्हणजे 500 पेक्षा जास्त अधिकारी आणि 200 पेक्षा जास्त जे असेल तर ते सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये 22 पेक्षा जास्त राज्यामध्ये आंबेडकरवादी मिशनचे जे काही अधिकारी असतील तर ते अधिकारी आज 15 वर्षामध्ये कार्यरत आहेत. आणि याच्यासाठी समाजाच्या सहकार्यानं आम्ही हे जे नांदेडमध्ये केंद्र उभं केलं आणि समाजाच्या सहकार्यावर चालवतोय म्हणजे 2 दशक 20 ते 25 वर्षापासून हे केंद्र सातत्यानं सुरू आहे. जोंधळे साहेब हे नांदेडचेच आहेत आमचे चांगले सहकारी आहेत
तर जोंधळे साहेबांना माहीत आहे, साविकाच्या पूर्ण टीमला माहीत आहे, कारण का तर ही सगळी मंडळी ही 2023 मध्ये नांदेडमधील ह्या सेंटरला त्यांनी भेट दिलेली आहे. तर बाबासाहेब आंबेडकरांचा माऱ्याच्या आणि मोक्याच्या जागा हाती घ्या हा जो काही संदेश आहे, तर हा संदेश प्रत्यक्ष कृतीमध्ये आणण्यासाठी म्हणून हे संस्थात्मक काम जे आहे, कारण काय तर समाजामध्ये संस्थात्मक कामं, उठलं की आपलं मोर्चा काढा आणि जे असेल तर ते भाषणं द्या, हे दोन कामं हे फार आपण चांगल्या पद्धतीने करतो. कारण बाबासाहेबांची चळवळ हे काय स्ट्रीट वॉर नाही किंवा स्टेज वॉर नाही, फक्त भाषणं द्या किंवा अगदी म्हणजे स्ट्रीट वॉर रस्त्यावरची लढाई नाही, तर तो ब्रेन वॉर आहे. आणि मला वाटतं की ब्रेनचं कल्टिवेशन करण्यासाठी, कल्टिवेशन ऑफ माइंडसाठी संस्थात्मक काम जे असेल तर ते आवश्यक आहे. पण आमच्या मित्रांनी बोलल्यासारखं फक्त आपल्या चळवळी फक्त एनजीओ पुरत्या मर्यादित न राहता त्या मेन स्ट्रीम मुवमेंट जे असेल तर त्या कशा बनल्या जातील, याच्यासाठी मला वाटतं की आपण सगळ्यांनी कलेक्टिव्हली जो काही प्रयत्न असेल, जो प्रयत्न मान्यवर कांशीरामजीने केला होता, तर तशा पद्धतीचे जे काही प्रयत्न असतील तर ते प्रयत्न हे बाबासाहेबांच्या नंतर आपल्याला करणं जे असेल तर ते अगत्याचं आहे. म्हणून अशा ह्या कार्यक्रमाचं अत्यंतिक महत्व आहे. कारण सगळ्यांना जोडणारं जे काही म्हणजे जे काही काम असेल तर ते काम या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे असेल तर ते करण्यात येत आहे. त्याबद्दल साविकाचं मला वाटतं की सगळ्यांनी टाळ्या वाजून कौतुक केलं पाहिजे. कारण साविकाचं हे जे काही काम असेल तर ते काम हे खरंच म्हणजे स्तुत्य आहे. या ठिकाणी मला म्हणजे आवर्जून आपणाला सगळ्यांना म्हणजे सांगावायचं आहे की नांदेडमध्ये, कारण UPSCची तयारी असेल आणि बाकीसाठी प्रचंड जो काही खर्च असेल तर तो खर्च आहे. त्यामुळं नांदेडमध्ये दिल्लीचे जो नेक्स्ट IAS आहे, ज्याचे पहिल्या 10 मध्ये ज्याचे 8 विद्यार्थी, पहिल्या 20 मध्ये 17 आणि पहिल्या 100 मध्ये ज्याचे 65 पेक्षा जास्त विद्यार्थी आणि 550 विद्यार्थी म्हणजे जवळपास 60% IAS IPS अधिकारी ज्या संस्थेमधून बाहेर पडतात दिल्लीमधून, ज्याची ऑनलाईन फीस 3 लाख रुपये आहे, तर तीच बॅच नांदेडमध्ये निशुल्क विद्यार्थ्यांसाठी आंबेडकरवादी मिशननं उपलब्ध करून दिली. म्हणजे 2 कोटी रुपयाची बॅच जी असेल, म्हणजे प्रतिवर्षी 2 कोटी रुपयाची बॅच ही नांदेडमध्ये आम्ही निशुल्क उपलब्ध करून दिलेली आहे. त्यामुळे इथं जे काही तरुण मुलं दिसत आहेत मला, कारण काय तर विशेषतः भंडाऱ्यामधले जे काही तरुण मुलं इथं जमा झालेले आहेत, तर त्यासाठीच मी म्हणालो की बाकी चळवळी आणि बाकीच्या संदर्भात आपण सगळे बोललात, पण या तरुण पोरांसाठी मला वाटतं की थोडं बोलण्याचा प्रयत्न मी करेल, कारण त्यांना आवर्जून या ठिकाणी संयोजकाने बोलवलेलं आहे. तर जी ऑनलाईन तुम्ही आता गुगल करा, म्हणजे आता जरी तुम्ही गुगल केलं, नेक्स्ट IAS ची GST बॅच 2 लाख रुपयाला आहे आणि दिल्लीमध्ये राहणं आणि बाकी हे सगळं 5-7 लाख रुपयाच्या घरामध्ये जातं. तर तीच बॅच नांदेडमध्ये तुम्हाला, तीच ऑनलाईन बॅच ही निशुल्क तुमच्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. आणि अत्यंतिक नाममात्र हॉस्टेल किंवा बाकीच्या याच्यामध्ये मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह, मुलांसाठी 300 मुलांची निवासाची व्यवस्था करून नांदेडमध्ये ते प्रशिक्षण जे असेल तर ते विद्यार्थ्यांना देण्यात येतं. MPC साठी ऑफलाईन क्लासेस आणि UPSC साठी इंग्रजी माध्यमातून ऑनलाईन क्लासेसची जी काही व्यवस्था असेल तर ही व्यवस्था करून म्हणजे त्या ठिकाणी जे असेल तर ते मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी कल्टिवेट करण्याचं जे काही काम असेल तर ते 2 दशकापासून सुरू आहे. आणि त्या 2 दशकामधून जे काही शेकडो विद्यार्थी हे प्रशासनामध्ये येऊन म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये पे बॅक टू सोसायटी या माध्यमातून जे असेल तर ते समाजाला देणं लागतं. याच्यासाठी म्हणून काम करण्याचा जे काही प्रयत्न असेल तर तो प्रयत्न म्हणजे करतायत. आणि त्याच्यामध्ये तरुणांनी जो असेल तर तो सहभाग घ्यावा, तरुणांनी म्हणजे सहभागी व्हावं, याच्यासाठी विशेषतः आव्हान करण्यासाठी मी या ठिकाणी उपस्थित आहे. या ठिकाणी म्हणजे ही जी काही म्हणजे तयारी नांदेडमध्ये जी काही करून आम्ही घेतोय, तर त्यामध्ये आताच मी ST साठी जे काही आमचे मित्र आताच म्हणजे एकलव्य फाउंडेशनचे जे काही मित्र आहेत, तर राजू केंद्रेजी आताच म्हणजे मला बोलून गेले, ते त्यांना मी विनंती केली की आपण म्हणजे आदिवासी समाजातील, कारण त्यांनी सांगितलं की मी आदिवासी आहे आणि त्याच्यामुळं जे असेल तर ते म्हणजे मी कट्टर आंबेडकरवादी आहे का नाही किंवा त्या संदर्भामध्ये काही प्रश्न जे असेल तर ते कोणी उपस्थित जर केले तर मग कसं, तर त्या संदर्भामध्ये मी त्यांना विनंती केली की आदिवासी समाजातील जेवढे मुलं 1, 2, 5, 10 नाही तर शेकडो मुलं, त्यांना मी सांगितलं की तुम्ही आंबेडकरवादी मिशन मध्ये पाठवा, आम्ही त्याला जे असेल तर ते प्रशिक्षण देऊन अधिकारी तयार करण्याचं काम जे आहे तर ते मी या ठिकाणी म्हणजे करण्याची जे काही हमी जे असेल तर ते आम्ही देतो. म्हणजे तुम्ही फक्त मुलं पाठवा. मी या ठिकाणी गेल्या वर्षी प्रत्येक वर्षी मी सांगतो, साविकाला सुद्धा मी अगदी म्हणजे अगदी एक कुटुंब या नात्यानं, कारण आंबेडकरवादी मिशन किंवा साविकाचं उद्दिष्ट काही वेगळं नाही, त्यामुळे साविकाच्या या ठिकाणी सगळी टीम आहेत. या ठिकाणी पाटील
म्हणजे दाम्पत्य आहेत, या ठिकाणी जोंधळे दाम्पत्य आहेत, सोनवणे साहेबांचे म्हणजे फॅमिली आहे, या ठिकाणी सगळे जे काही फॅमिली आहेत, गोपनारायण साहेबांचे आई वडील आहेत, या ठिकाणी त्यांच्या मिसेस आहेत. तर या सगळ्यांना माझी नम्र विनंती आहे की आपण आपल्या परिसरातील गरीब गुणवंत विद्यार्थ्यांना म्हणजे 1, 2, 5 नाही तर शेकडो विद्यार्थी जरी साविकाने पाठवले तरी त्यांच्यासाठी जे असेल तर ते मिशनचे दरवाजे हे खुले असतील. त्यांना अधिकारी करण्याचं जे आहे म्हणजे ती जी असेल तर ती हमी मी या ठिकाणी घेतो. एक छोटंसं काम म्हणजे हेच काम महत्वाचं आहे किंवा हेच काम हे म्हणजे आंबेडकरवादी चळवळ असं मी अजिबात दावा करत नाही. एक छोटं जे काही काम असेल, एक बूंद जे आहे तर ते काम जे असेल तर ते करण्याचं एक छोटंसं जे असेल तर ते काम हे त्या ठिकाणी आम्ही करत आहोत. आमच्या राजस्थानचे मीडियाचे बंधू आहेत या ठिकाणी, उनको भी मैं रिक्वेस्ट करता हूँ कि राजस्थान से बच्चे भेजो, यानी अगदी निःशुल्क अगदी फ्री उनको जो है तो IAS IPS बनाने का जिम्मा हम लेते हैं। आप राजस्थान से बच्चे भेजे, राजस्थान में मीडिया में ये बात जो है तो आप पहुंचाइए, तो मुझे लगता है कि वहां से बच्चे भेजे, बच्चे आप भेजो, हम उनको ऑफिसर बना के भेजेंगे, ठीक है। तो ये जो बात है तो इसके लिए हमको यानी ये काम जो होतं हे काम हे आंबेडकरवादी मिशन हे 2 दशकापासून करत आहे. या ठिकाणी मला जे काही विद्यार्थी आहेत तर ते विद्यार्थ्यांसाठी विशेषतः म्हणजे मला या ठिकाणी आवर्जून सांगायचे की स्पर्धा परीक्षेची तयारी करताना म्हणजे थोडक्यामध्ये मी या ठिकाणी तुम्हाला सांगेल की कशी तयारी करायची, कारण का तर नेमका अभ्यास कसा करायचा, नेमकं कशी तयारी तुम्ही करणार आहात. तर या संदर्भामध्ये म्हणजे सगळ्यात महत्वाची जी काही बाब आहे ती बाब म्हणजे तुम्ही म्हणजे अभ्यासक्रमाचा अभ्यास जो आहे एक 4-5 स्टेप ह्या अत्यंतिक महत्वाच्या आहेत. तर त्या 4-5 स्टेप ह्या तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजेत. त्यामध्ये पहिली जी बाब आहे तर ती म्हणजे स्पर्धा परीक्षेचा MPC असो UPC असो तर त्याचा जो अभ्यासक्रम आहे सिलेबस जो आहे तर त्या सिलेबसचा अभ्यास करणे हा महत्वाचा आहे. कारण काय तर सिलेबस मुलं वाचत सुद्धा नाहीत आणि स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू करतात. त्याच्यामुळं पहिल्या टप्प्यामध्ये सिलेबसचा अभ्यास करणे अत्यंतिक बारकाईनं सिलेबसचा अभ्यास करणे आणि प्रिव्हियस इयरचे जे काही क्वेश्चन पेपर असतील तर त्या क्वेश्चन पेपरचा प्रिलिम असेल किंवा मेन्स असेल तर त्याचा जो काय तो बारीक अभ्यास करणं हे जे असेल तर ही स्पर्धा परीक्षेच्या म्हणजे तयारीमधली ही पहिली स्टेप आहे, पहिली पायरी जी असेल तर ती आहे. आणि हेच एक होका यंत्र आहे स्पर्धा परीक्षेमध्ये. म्हणजे तुमचा गुरु कोण आहे, तुमचं गुगल कोण आहे, तर प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर आणि सिलेबस. तर ह्या 2 बाबी जे असेल तर 2 बाबी इथं उपस्थित असलेल्या तरुणांना मी सांगेल की अगदी त्या तोंडपाठ अगदी क्रिस्टल क्लिअर पाहिजे. मागच्या वर्षीचे प्रिलिम मेन्सचे सगळे प्रश्नपत्रिका आणि सिलेबस जो असेल प्रिलिम मेन्सचा हा तुमच्या समोर जो असेल तो क्रिस्टल क्लिअर पाहिजे. अगदी 1, 2, 3, 4, 25, 50, 100 वेळेस वाचून म्हणजे तो अगदी त्याचा पिट्टा जो असेल तो तुम्ही केला पाहिजे. ही पहिली स्टेप. त्याच्यानंतर जे असेल तर ते मग अभ्यासासाठी साधनं कुठली वापरायची, तर साधनामध्ये जे काही प्रायमरी साधन आहेत तर ते UPC साठी NCERT 6वी पासून ते 12वी पर्यंत हिस्ट्री असेल, पॉलिटी असेल, त्याच्यासाठी 9वी 10वीचं सायन्स असेल किंवा 11वी 12वीचं ओल्ड एडिशनचं हिस्ट्री किंवा जिओग्राफी असेल तर अशा पद्धतीचं एक 35 पुस्तकांचा एक सेट आहे NCERTचा. तर तो तुम्ही जो असेल तर तो प्राथमिक बेसिक अभ्यास म्हणून तो तुम्ही जे असेल तर त्याचा केला पाहिजे. MPC जे मुलं करतात त्यांच्यासाठी 4थी पासून ते 12वी पर्यंत इतिहास, भूगोल आणि 7वी पासून ते 10वी पर्यंत विज्ञान आणि 11वी 12वीचा अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र आणि त्याच्यानंतर पर्यावरण. हे अशा पद्धतीचा हा जो काही म्हणजे बेसिक जो काही भाग आहे तर तो पायाभूत अभ्यास म्हणून MPCच्या मुलांनी पाठ्यपुस्तक 4थी ते 12वी, UPCच्या मुलांनी NCERT 6वी ते 12वी. त्याच्यामध्ये सुद्धा सिलेक्टेड सब्जेक्ट फक्त हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी आणि इकॉनॉमी. याच्या पलीकडे म्हणजे बाकी जे असेल तर ते काही करण्याची आवश्यकता नाही. तर अशा पद्धतीनं म्हणजे विद्यार्थ्यांनी हा बेसिक जो असेल म्हणजे NCERTचा बेस तयार केल्यानंतर याने NCERT आणि बाकी हे जे असेल तर ते 1, 2, 3, 4, 5 वेळेस वाचल्यानंतर अगदी लाईन टू लाईन नाही तर वर्ड टू वर्ड अगदी शब्द ना शब्द NCERT मधला जो असेल तर तो समजून घेण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी केला पाहिजे. 4th स्टेजमध्ये रेफरन्स बुक्स, कारण काय तर रेफरन्स बुक जे असेल तर ते आता सध्या म्हणजे फार खूप जास्त स्टडी मटेरियल जे आहे तर ते विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे. आणि म्हणजे मार्केटमध्ये तुम्हाला म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये ऑनलाईन जे असेल किंवा बाकी जे असेल तर ते खूप काही मटेरियल उपलब्ध आहे. पण फार काही स्टडी मटेरियल गोळा न करता, फार काही पुस्तकं जे असेल तर ते अधिकचे गोळा न करता
फक्त एका विषयासाठी एक गाईड टाईप चांगलं गाईड आणि एक रेफरन्स बुक्स, म्हणजे 2 पुस्तकं, 1-2 पुस्तकं 10 टाइम वाचा. 10 पुस्तकं जे असेल तर ते जमा करून वाचण्यापेक्षा 2 पुस्तकं म्हणजे जे असेल तर ते 10 वेळेस वाचण्याचा प्रयत्न जो असेल तर तो तुम्ही जर केला. जसं की इतिहास आहे, इतिहासासाठी बिपिन चंद्रचे पुस्तक आहेत, फ्रीडम स्ट्रगल आणि आफ्टर फ्रीडम सारखे जे असेल तर ते पुस्तक असतील, किंवा इकॉनॉमीसाठी दत्तायन सुंदर किंवा इकॉनॉमिक सर्वे जे असेल तर ते असेल, किंवा जे असेल तर ते जिओग्राफीसाठी खुल्लर किंवा माजिद हुसेनचे फिजिकल जिओग्राफीचे पुस्तक असतील, कॉन्स्टिट्यूशनसाठी म्हणजे डी डी बसूचं पुस्तक आहे किंवा एम लक्ष्मीकांतचं पुस्तक असतील, किंवा हे अशा पद्धतीनं म्हणजे सायन्स अँड टेकसाठी टाटा किंवा स्पेक्ट्रमचे जे काही गाईड असेल तर ते गाईड असतील. तर अशा पद्धतीनं प्रत्येक विषयासाठी 2-2 जे काही पुस्तकं असतील तर ते पुस्तकं 10 वेळेस तुम्ही वाचण्याचा प्रयत्न जर तुम्ही केला, कारण काय तर 10 पुस्तकं वाचण्याची गरज नाही, 2 पुस्तकं वाचले सफिशियंट आहेत. तर अशा पद्धतीनं म्हणजे अगदी म्हणजे 5 ते 7 विषय आहेत, 5 ते 7 विषयासाठी 10 ते 15 पुस्तकं हे सफिशियंट आहेत. त्यानंतर करंट इव्हेंट आणि बाकीसाठी मात्र तुम्हाला अत्यंतिक बारकाईनं, कारण यावर्षी युपीसीचा जो पेपर आहे तर हा पेपर हा 60% म्हणजे जे काही क्वेश्चन्स असतील तर ते करंट बेस्ड होते, चालू घडामोडीवर आधारित, आणि पॉलिसी मेकिंगचे जे काही प्रश्न असतील, सरकारचे जे काही धोरणात्मक निर्णय असतील तर त्याच्यावर आधारित हे क्वेश्चन्स होते. त्याच्यामुळं म्हणजे तो जो काही बेस पकडून द हिंदू सारखं वर्तमानपत्र, एक वर्तमानपत्र तुम्ही अत्यंतिक बारकाईनं सगळे संपादकीय आणि बाकीचे जे काही आर्टिकल्स असतील आणि महत्वाच्या न्यूज जर तुम्ही वाचल्या आणि त्याच्या संदर्भामध्ये जर नोट्स काढल्या, तर सोबत योजना किंवा कुरुक्षेत्र, इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल वीकली सारखे मॅगझिन्स, तर हे जर तुम्ही स्पर्धा परीक्षेसाठी अभ्यासाला ठेवले, सोबतच इंडिया 2026 जे पब्लिकेशन डिव्हिजनचं म्हणजे इंडिया 2026 नावाचं एक पुस्तक दरवर्षी पब्लिश होतं, पुढच्या वर्षी आता इंडिया 2027 होईल. तर ते एक पुस्तक, त्या एका पुस्तकामधून 25-30 क्वेश्चन्स हे युपीसी साठी येतात. युपीसी फार काय अवघड नाही, फक्त ती समजली पाहिजे. कारण काय तर एवढा मोठा पसारा आहे, एवढं मोठं पुस्तक आहे की नेमके प्रश्न हे कुठून येतात. आता मी जसं म्हणालो तुम्हाला की इंडिया 2027 हे एकच पुस्तक असं आहे की त्यामधून म्हणजे तुम्हाला 500 पेजच्या पुस्तकामधून तुम्हाला 25 ते 30 क्वेश्चन्स येतात. पास होण्यासाठी किती प्रश्न पाहिजेत तुम्हाला? फक्त 37 प्रश्न. म्हणजे एकच पुस्तक हे तुम्हाला युपीसीचे म्हणजे तुमचे नैया पार करून नेऊ शकतं. पण विद्यार्थी जे असेल तर ते नेमका कशामधून नेमका अभ्यास करायचा हे माहीत नसल्यामुळे गोंधळात पडतात आणि युपीसी आपली फार अवघड आहे अशा पद्धतीचा जो काही ग्रह असेल तर तो ग्रह करून घेतात. त्याच्यामुळं अशा पद्धतीनं सिलेक्टेड पुस्तकं, सिलेक्टेड स्टडी मटेरियल आणि जे असेल तर ते 10 ते 12 तासाची बसण्याची अभ्यासाची जर तुम्ही बैठक मारली तर मला वाटतं की 2 वर्षाच्या आत तुम्ही IAS IPS हे नक्की होऊन जाताल. डेप्युटी कलेक्टर, DYSP, तहसीलदार, PSI जे असेल तर ते नक्की होऊन जाताल. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही माऱ्याच्या आणि मोक्याच्या जागा हाती घेऊन ही जी काही आंबेडकरवादी चळवळ पुढे जाते तर त्या चळवळीमध्ये, कारण बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणजे सरकारी म्हणजे नोकऱ्या जे असेल तर त्या कशासाठी करायच्या, ते रिप्रेझेंटेशन आहे. म्हणजे ते काय सगळ्यांना नोकऱ्या मिळत नाहीत, म्हणजे सगळेच काय कलेक्टर होणार नाहीत आणि सगळेच PSI होणार नाहीत, सगळेच काय क्लार्क होणार नाहीत आणि सगळेच चपराशी होणार नाहीत. फक्त हे रिप्रेझेंटेशन आहे, म्हणजे रिप्रेझेंटेशन आहे. आणि हे रिप्रेझेंटेशन कशासाठी आहे तर बाबासाहेबांनी सांगितलं की बाबा म्हणजे ज्यांची पोटापाण्याची व्यवस्था जी असेल ती झाली, कोणी कलेक्टर हो का कोणी क्लार्क हो, त्याची पोटापाण्याची व्यवस्था झालेली आहे, तर त्यांनी जे असेल तर ते मग आपलं टॅलेंट, आपलं जे काही म्हणजे ट्रेझर आणि आपल्या जो वेळ असेल तर तो देऊन समाजासाठी एक डायनामाइट सारखं काम जे असेल तर ते करायचं. आणि ही जी मनोवादी व्यवस्था असेल तर ती म्हणजे उलमडून टाकण्यासाठी आपण सगळ्यांनी जे असेल तर ते प्रयत्न करायचे. त्याच्यासाठी आपणाला म्हणजे जे असेल तर ते शिकून म्हणजे माऱ्याच्या आणि मोक्याच्या पदावर जायचं. नाहीतर मोठी गाडी मिळते आणि अगदी बंगला मिळतो याच्यासाठी आपणाला म्हणजे हे पद घेऊन जे असेल तर ते तिथं जाऊन बसायचं नाही. तर हा सुद्धा उद्देश आपणाला मला वाटतं की तरुणांनी समोर ठेवला पाहिजे. या ठिकाणी आताच इथं प्रेमनं आपलं म्हणजे व्यथा मांडली. या ठिकाणी माझी भाची लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सला होते आणि ऐश्वर्या चिकटे मुलगी माहीत असेल सगळ्यांना. तर बाबासाहेब आंबेडकर हे 1921ला तिथून बाहेर आले. बरोबर 100 वर्षानंतर एक मुलगी गेली तिथं लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये, 100 वर्षानंतर. आता बघा आपण टाळ्या वाजवतोय पण आपण चिंतन केलं की 100 वर्ष कशासाठी वाट, म्हणजे 100 वर्ष लागतायत, म्हणजे आपल्याला आपली मुलगी पाठवण्यासाठी 100 वर्ष लागतायत. खरं तर शेकडो मुली आतापर्यंत होऊन आल्या पाहिजे. तर मला वाटतं की त्या दिशेने आपण विचार केला पाहिजे. ती मास्टर्स करून आली त्या ठिकाणी
आणि नंतर पीएचडी साठी पुन्हा ती जाणार होते. तर पीएचडी साठी ती गेली आणि बँकवाल्यांनी मनोवादी व्यवस्थेमध्ये बघा कशी आहे की तिची जी काही स्कॉलरशिप जी आहे म्हणजे तिचं जे लोन आहे, स्कॉलरशिप नाही लोन काढलं तिनं आणि ते लोन हे 2 दिवस लेट पाठवलं. आता युके किंवा अमेरिकेमधल्या युनिव्हर्सिटीज अशा आहेत की ते 1 दिवस लेट केलं तुम्ही फीस भरण्यासाठी तर ते तुम्हाला डिफर करतात, पुढच्या बॅचला या म्हणून सांगतात. अगदी तिथं गेलेली मुलगी म्हणजे परत आली. म्हणजे इथली जी काही व्यवस्था आहे म्हणजे तुम्ही म्हणजे साधं एक पत्र प्रेमला दिलं नाही त्यांनी की हा आमच्या म्हणजे कॉलेजचा विद्यार्थी आहे म्हणून. तिला जे असेल तर ते आमच्या भाचीला म्हणजे 2 दिवस लेट जे काय असेल तर ते लोन म्हणजे ते काय म्हणजे आमच्यावर कृपा नाही, आम्ही लोन घेतोय त्याचं व्याज देतोय आम्ही, हा तर तो आपला अधिकार आहे. तर ते सुद्धा म्हणजे ते अशी काही चालबाजी करतात की 2 दिवस लेट पाठवलं त्यांनी आणि जे असेल तर ते म्हणजे तिला परत यावं लागलं. आणि परत आल्यानंतर मी तिला सांगितलं ठीक आहे काय घाबरायचं नाही. ती आता युपीसीच्या तयारीसाठी तिला दिल्लीला आता 2 दिवसापूर्वीच मी तिला पाठवलं आणि दिल्लीमध्ये कारण फाउंडेशन आणि बाकी हे सगळं नांदेडमध्ये गेल्या वर्षी करून म्हणजे 2 महिन्याचं 3 महिन्याचं आता ती पुढच्या तयारीसाठी जे असेल तर ते पुढे गेलेले. तर या ठिकाणी जेवढे काही विद्यार्थी आहेत त्यांना माझी एक नम्र विनंती आहे की आपण म्हणजे मिशनमध्ये तयारीसाठी या. ज्या मुलांची प्रिलिम होईल, जे मुलं जेन्युइन गरीब आहेत, जे मुलांसाठी प्रिलिम होईल त्यांची पूर्ण 1 वर्षाची दिल्लीमधली सगळी जे काही व्यवस्था असेल, एका विद्यार्थ्याला किमान 6 लाख रुपये दिल्लीमध्ये खर्च येतो, तर ती सगळा खर्च हा आंबेडकरवादी मिशन उचलण्यासाठी तयार. आणि हे सगळं समाजाच्या बळावर, हे सगळं आमचे जे मिशनचे अधिकारी झालेले आहेत. तर दिल्लीमध्ये एक विद्यार्थ्यासाठी नाही तर आता जवळ 32 ते 37 विद्यार्थी यावर्षी तयारी करतायत आणि त्यांच्यासाठी ही सगळी व्यवस्था जी आहे तर याच प्रक्रियेमधून आमच्या नांदेडमधून जो काय असेल तर तो म्हणजे राजूरकर हा जो विद्यार्थी असेल तो IPS झाला.